डॉक्टर जोरे आपण दोन्ही चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी पारितोषिक दिले. हॅलो, मी या ठिकाणी सुका टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय विनायकजी दंतडे, त्याचप्रमाणे पिंपळेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक विक्रांतजी वानरकर यांना आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की अंतिम सामन्यामध्ये आपण सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मैदानावरती जायचंय आणि मैदानावरून आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रथम ओळख होते फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचे. विक्रांत आरेकर, त्यानंतर अनिकेत भोसले, नितेश वराटकर, अमित भोसले, पेंटारी, त्याचप्रमाणे विखारे, केतन पावसकर, सर्वेश आरेकर, प्रणित बेरे, सुमित आरेकर, सोहम करकुटकर, पावसकर आणि सुयोग आरेकर प्रशिक्षक. तर मुक्तीनगर अडूर संघ प्रवीण गाजरे, बंटी दैवलकर, त्याचप्रमाणे केतन हळे, सागर, विनायक गोताळ, विनंती करतो सुकाय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये दाखल आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरून मैदानाच्या दिशेनं करणार आहोत. मी आपल्या मंडळाचे सर्व आदरणीय संतोषजी दर्शक यांना विनंती करतो की आपण सुकाय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय विनायकजी दंतडे यांचा यथोचित सन्मान या क्रीडानगरीमध्ये करतो. त्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. या दोन्ही ट्रॅव्हल्सच्या मालकांकडून या तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या योगदानामध्ये महत्वपूर्ण योगदान विनायक दंडणी यांचं सुकाई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांची सेवा आहे. संतोष दसाम यांच्याकडून त्यांचं बाळू वानरकर हे पाहायचं आहे. विक्रांत उर्फ बाळू वानरकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. महत्वपूर्ण नाणेफेकीचा कौल फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. पाहूया क्रीडांगण स्वीकारतात या चढाईसाठी निमंत्रित करतात. त्यांनी मला वाटतं क्रीडांगण स्वीकारल्या आणि क्रीडांगण बदल केला तो अर्थात. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रथम चढाई करतोय तर प्रसन्न नार्वेकर 7 खेळाडूंमध्ये खालचा पाठ संघाकडे. प्रसन्नने कमी कालावधीमध्ये या कबड्डी मधलं एक चांगलं नाव लौकिक मिळवलं की बोनस मास्टर, बोनस मिळवण्यामध्ये माहीत असलेला म्हणून त्याची ओळख झाली. तर प्रसन्न नार्वेकर अतिशय सुंदर चढाई करतोय, चांगला प्रयत्न करतोय, मध्यरेषेकडे टिकण्याचा प्रयत्न. त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो केतन पावसकर, ज्यांनी उपांत्य फेरीमध्ये श्रीराम दत्त सेवा आणि संघाचं मध्यरक्षण भेदलं होतं आणि खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण 2 गुण मिळवून दिले होते आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला आर्य संघासाठी. आणि आपल्या संघाला विजयामध्ये मुलाचा वाटा उचलला होता तो केतन पावसकरने. तोच केतन आता प्रथम चढाई करतोय अडूर संघाकडे. तर अडूर संघाने विक्रम केला. प्रो कबड्डीच्या नियमांचा आधार घेत अर्थातच वेल्लूर संघावरती मात केली. म्हणजे एकाच सामन्यामध्ये 8 सुपर टॅकल झाल्या आणि 8 16 गुण मिळवले टॅकलचे. असं हे टॅकलचं मास्टर असणारं अडूर संघ म्हणून ज्याची ओळख आहे. खऱ्या अर्थानं 2 कोपरक्षांची ओळख म्हणजे तृप्तीनगर अडूर. सुंदर चढाई. गुण मिळतो अर्थातच खालचा पाठ संघाला. यशस्वी पकड होते फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडून. प्रत्युत्तर चढाई करतो तो सुमित आरेकर. चढाई कर बाद होतोय, स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीये आणि अर्थातच गुण मिळतो तो तृप्तीनगर अडूर संघाला. स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकला नाही तो सुमित आरेकर. प्रत्युत्तर 6 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो प्रसन्न.
निखिल नार्वेकर स्मृती चषक प्रथम क्रमांकावरती कोणता संघ आपलं नाव करून ते आपल्याला पाहायचं आहे. सुंदर चढाई आणि बोनस गुण मिळून देतोय मित्रांनो. काय टेक्निक असेल, काय चपळाई असेल, काय आक्रमकता असेल प्रसन्न नार्वेकर मध्ये आपण पाहतोय. एका चांगल्या क्षेत्रीय रचनेमध्ये त्यांनी हा बोनस गुण मिळवून दिलाय आपल्या संघाला. प्रत्युत्तराला चढाई करतो तो अनिकेत भोसले. खूप वर्ष अनिकेतने मेहनत घेतली, फ्रेंड सर्कल खालच्या पटचं चांगलं प्रतिनिधित्व केलंय, नेतृत्व केलंय. तो अनिकेत भोसले अजूनही त्यांच्या सहकारी खेळाडूंबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे अमोल गोयतळे असेल, सागर मोरे असेल, अभिजित मोरे असेल यांच्या साथीने खेळणारा अनिकेत अजूनही खेळतोय. तर अर्थातच फ्रेंड सर्कल खालच्या पट संघाबरोबर नरेश वराडकरच्या साथीने सुद्धा त्याने खेळ केलाय. तो अनिकेत अजूनही या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय फ्रेंड सर्कल खालच्या पट संघाचा. प्रसन्न पुन्हा एकदा चढाई करतोय. आज प्रसन्नला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे माझा निखिल, आणि निखिलने मला शिकवलेले काही धडे या ठिकाणी मी नक्कीच अंमलात आणणार, असा प्रसन्न या ठिकाणी चढाई करतोय. चांगला प्रयत्न परततोय, त्याला प्रत्युत्तराकडे चढाई करतो. तो पुन्हा एकदा केतन पावसकर 7 खेळाडूंमध्ये तृप्तीनगर अडूर आकडे. स्पर्धेची आपण अंतिम लढत पाहतोय. निराग्रेशीचे भरसत्त चढाई करतोय तर अर्थातच केतन पावसकर. अतिशय चांगली आक्रमकता, तेवढंच चांगलं नियंत्रण बंडू नार्वेकरच आपण पाहतोय. केतन परततोय. तर प्रत्युत्तर चढाई करतो तो प्रणय हळे. 6 खेळाडूंमध्ये चांगला प्रयत्न प्रणय हळे याचा. प्रणय परत त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो अनिकेत भोसले. अनिकेत आता मात्र यशस्वी ठरतो, आपल्या मोहामध्ये पाडला आणि यशस्वी ठरला तो फ्रेंड सर्कल खालचा पट संघाचा अनिकेत भोसले. अमरनाथ टेस्करला आपल्या मोहामध्ये पाडलं आणि गुण मिळालाय अर्थातच खालचा पट संघाला. पुन्हा सुंदर मध्यरक्षण यशस्वी पकड होते ते प्रसन्न नार्वेकरला. पूर्वी तो फ्रेंड सर्कल खालच्या पट संघाला. दोन्ही थर्ड रेट मध्ये यशस्वी झालाय तो फ्रेंड सर्कल खालचा पट संघ. चढाईमध्ये यशस्वी ठरला, क्षेत्र व्यूहरचनेमध्ये यशस्वी ठरला तो फ्रेंड सर्कल खालचा पट संघ. आता मात्र 5 खेळामध्ये चढाई करतो तो केतन पावसकर. केतन परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो बंटी रविवलकर. 7 खेळाडूमध्ये खालच्या पट संघाकडे. संतोष चढाई करतोय बंटी. बंटी परततो, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सुमित आरेकर. या अगोदरच्या चढाईमध्ये तर स्वतःवरती नियंत्रण देऊ शकलं नव्हतं. आता मात्र 5 खेळामध्ये चढाई करतोय तृप्तीनगर अडुरी संघाकडे. चढाई करण्याचा प्रयत्न केतन हळे कोणती संधी देत नाही, अमर आता कोणती संधी देत नाहीये आणि चांगली पकड यशस्वी होते ती तृप्तीनगर अडूर संघाकडून. प्रत्युत्तर चढाई 6 खेळाडूंमध्ये चांगला प्रयत्न, चांगल्या तंत्राचा वापर करतो तो प्रणय हळे. कुमार गटामध्ये यावर्षी ग्वागर तालुक्यामधून चांगली कामगिरी केली होती. निदान रेषेजवळ चढाई. चढाईकार परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होते अनिकेत भोसले. पुन्हा एकदा 6 खेळाडूंमध्ये अडूर संघाकडे. अनिकेत परत
प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रणय हळे तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. महत्वपूर्ण गुण मिळतो तो प्रणय हळे पकड करण्याचा प्रयत्न असतो तो चांगली चपळाई दाखवतोय आणि गुण मिळतो तर अर्थातच तृप्तीनगर अडगुज संघाला. केतन पावसकर केतन परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकर. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये प्रसन्न. पाच खेळाडूंमध्ये चढाई करतोय प्रसन्न. चांगली लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांकडून चांगली कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाई करतो तो अनिकेत भोसले तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. अनिकेत भोसले चढाई करतो. दोन्ही संघाला एक गुण मिळतो. सतत नियंत्रण ठेवू शकत नाही तो अमर नाटस्कार. दोन्ही संघाला मात्र एक गुण मिळतोय. पुन्हा एकदा सुमित मात्र इन होतोय. पाच खेळाडूंमध्ये चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रसन्न. प्रसन्न परततो त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा केतन पावसकर. 6 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ चढाई परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तर प्रसन्न तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. पाच मध्ये चढाई करतोय. पुन्हा यशस्वी पकड करतो तो सोहन कलगुटकर. गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालच्या पट संघाला. यशस्वी पकड होते ते प्रसन्नला. चढाई करतो केतन पावसकर. 5 खेळाडूंमध्ये या स्पर्धेची आपण ही अंतिम लढत पाहतोय. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर यांनी आयोजित केलेली कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक केतन परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो पण टी देवलकर खालच्या पाठ संघाकडे. आपल्या गुहागरचं किती चांगलं वैशिष्ट्य आपण पाहू शकतोय. आमचे सहकारी पंच सुरज पवार यांनी आम्हाला काल चर्चेमध्ये सांगितलं की आमच्याकडे ज्यावेळेला टुर्नामेंट असतात कबड्डीचे तो संघ हरतो तो दुसऱ्या क्षणाला आपला घर गाठतो. परंतु आमच्या ग्वागर तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे की जो संघ या ठिकाणी दाखल होतो तो शेवटपर्यंत सामना पाहिल्याशिवाय घरी जात नाही. ही गुहागरची कबड्डी आहे मित्रांनो. हा गुहागरचा इतिहास आहे. जरी संघ हरला तरी आपण सामना पाहायचा. आपल्या कबड्डी खेळाडूंचा या ठिकाणी खेळ पाहायचा आहे. दरम्यान सुनील तारेकर सुंदर चढाई करतो. आता मात्र यशस्वी ठरतोय आणि 2 महत्वपूर्ण गुण मिळत येतो. दोन्ही कोपऱ्यार्षकांना कोर्टच्या बाहेर धडतोय तर अर्थातच सुनील तारेकर. त्याला 2 वेळे यशस्वी पकड झाली होती. आता मात्र खोलवर चढाई केली आणि त्यामध्ये यश मिळवलं ते सुमित आरेकर. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो बंटी दैवलकर. सध्या चढाई करतो तो बंटी.
सोमगंगुड किंग खेळाडूमध्ये चढाई करतोय अडूर संघाकडे. सोहम आपल्या डोळ्यात पाडलं करतातच विनायक गोताड याला आणि गोल होतो कालच्या पाठ संघाला. तिसरी चढाई अडूर संघाकडे. प्रणय हळे त्याच्या व्यक्तिगत अडूर संघाला प्रणय हळेला गोल मिळतोय. प्रत्युत्तर चढाई करतो तो सुमित. 3 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो सुमित. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आहे आणि पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असं बनवतोय आणि 2 गुण महत्वपूर्ण देतोय तो सुमित आरेकर. आणि पकड यशस्वी होते त्या अर्थातच प्रणय हळी याला लोन होतोय. मात्र 2च गुण मिळतोय अडूर संघाला आणि लोन होतोय तो अडूर संघावरती. पहिल्या लोनची नोंद होते त्यात योगदान दिले संतोष दसमने सुद्धा चांगले योगदान दिले. असे योगदान देणारे खेळाडू आता प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत आणि आपल्याला संघाला विजय मिळवण्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. केतन पावसकर पुन्हा एकदा चढाई करतो अडूर संघाकडे. ही अंतिम लढत आपण पाहतोय. फ्रेंड सर्कल खालचा पाठ आणि तृप्तीनगर अडूर या जवान संघामध्ये. पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रसन्न नार्वेकर. बोनस गुण मिळून देतोय. अर्थातच प्रसन्न यशस्वी होतोय. गुण मिळतोय अडूर संघाला. सुमित सुमित परत त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रसन्न. अतिशय चांगली जॉब केली होती ती प्रसन्न नाही. मात्र तेवढीच चांगली टॅकल होते फ्रेंड सर्कल खालच्या पण संघावर. सुंदर टॅकल होत आहे. चांगलं जम्प करण्याचा प्रयत्न होता तो प्रसन्न नार्वेकरचा. चालू सामन्याचा अंतिम सामन्याचा मध्यांतर होतपर्यंत गुणफलक आपल्याला पाहायचं आहे. चांगली आघाडी मिळवली तर अर्थातच फ्रेंड सर्कल कालच्या पाठ संघाने तृप्तीनगर अडूर संघावरती फ्रेंड सर्कल 14 गुण, तृप्तीनगर अडूर 8 गुण. पावसकर 6 काढून चढाई करतोय तो अर्थातच खालच्या पाठ संघाकडे. बंडी परततोय त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतोय. सहम कंदुरकर 6 काढून सोमपर होतोय त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतो तो पुन्हा एकदा बंटी दैवलकर. बंटी परततोय त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतो तो सुमित आरेकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय 6 खेळाडूंमध्ये. चढाईकर बाजू स्वतः ते वेळ बंद होऊ शकत नाही. महत्वपूर्ण गुण मिळतोय अर्थातच तृप्तीनगर अडूर संघाला.
तिसरी चढाई पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकर 6 खेळाडूंमध्ये. एक महत्वपूर्ण गुण मिळतो पुन्हा एकदा फ्रेंड सर्कल खालच्या पाठसंघाला. 6 खेळाडू चढाई करतोय तो पुन्हा एकदा सोहम कनगुटकर. सहा खेळाडू चढाई करतो तो सोहम अडूर संघाकडे. परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा बंटी. बंटी परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो केतन पावसकर. 6 खेळाडूंमध्ये अडूर संघाकडे. संत चढाई करतोय पुन्हा एकदा चढाई यशस्वी होतो तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठसंघाचा केतन पावसकर. चढाई करतो तो पण तिथे करतो 7 खेळाडू निदान देशी जवळ परत पण चढाई करतो तो सोहम कनगुटकर. पाच खेळाडूंमध्ये चढाई करतो सोहम. सोहम परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो प्रवीण कालचा. तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारतो. चढाई प्रवीण कालसर याची अतिशय चांगली चढाई आपल्या तंत्राचा वापर करत आपल्या अनुभवाचा वापर करत या ठिकाणी सोहम कनगुटकरला टिकलं. अर्थातच प्रवीण कालसर याने एक महत्वपूर्ण गुण मिळू दिलाय तृप्तीनगर अडूर संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित. निदान रेषेजवळ चढाई सुमित याची. सुमित परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतोय तो प्रसन्न नार्वेकर. 6 खेळाडूंमध्ये प्रसन्न नार्वेकर चढाई करतोय परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अनिकेत भोसले. 6 खेळाडूंमध्ये तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारतो. अनिकेत दोन्ही मात्र गोल मिळवून दिले आणि त्याचे पकड मात्र यशस्वी झाले. तृप्तीनगर अडूरकडून दोन्ही संघाला एक गुण मिळतोय. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो प्रसन्न नार्वेकर. 5 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पाठसंघाकडे. सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. ही अंतिम लढत आहे फ्रेंड सर्कल खालचा पट आणि यजमान तृप्तीनगर अडूर यांच्यामध्ये. कैलास वाशी निखिल नार्वेकर स्मृती चषकाची ही स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम दिवस अंतिम सत्र. प्रसन्न परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय सुमित. सध्या चढाई करतो तो सुमित आहे.
सुमित परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल, पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रसन्न. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय, 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. पाच खेळाडू आता मात्र यशस्वी पकड होते ती प्रसन्न नार्वेकर. गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला. चढाई करतो तो सोहम कंदुटकर. 6 खेळाडूंमध्ये निदान दृष्टीजवळ चढाई. सोम परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतोय. पुन्हा एकदा बंटी दैवतकर. 6 खेळाडूंमध्ये तिसरी चढाई. सुमित आरेकर. 6 खेळाडूंमध्ये अडूर संघाकडे. बोनस पॉईंट मिळवून देतो तो सुमित आरेकर. यशस्वी ठरतो सुमित. 3 गुण मिळवून देतो फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. आता मात्र क्षेत्र व्यवस्थेला पूर्णपणे भेटतोय तो सुमित आरेकर. प्रणय हळे. चढाई परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतो तो सोहम कंदुटकर. 4 खेळाडू चढाई करतोय सोहम. त्या तुलनेत मात्र आता यशस्वी होत नाही टॅकलमध्ये तो तृप्तीनगर अडूर संघ. पण त्याला कारण आहे चांगली चढाई होती ती फ्रेंड सर्कल खालच्या पाठच्या चढाई कराकडून. सुमित आरेकर यशस्वी ठरला. चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रवीण काचर. 7 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाकडे. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो. सुंदर प्रवीण काजार याची सुंदर चढाई होते आणि महत्वपूर्ण असे 2 गुण पुन्हा एकदा मिळवून देतोय तृप्तीनगर अडूर संघाला. एक चांगली चढाई प्रवीण काजार येते. प्रत्येक वेळेला संकटामध्ये धावून येणारा हा प्रवीण अतिशय चांगली चढाई करतोय. ज्याला संकट मोचक म्हटलं जाईल. तृप्तीनगर अडूरच्या संकटाच्या वेळेला धावून येतोय तो प्रवीण काजारे. पुन्हा एकदा महत्वाच्या वेळेला 2 गुण मिळवून देतो अडूर संघाला. अडूर संघाचं चैतन्य वाढवतोय तो प्रवीण काजारे. 6 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो अनिकेत भोसले. चढाई करतो तो बंटी दैवतकर. तेरा 21 अशी गुणसंख्या. 21 गुण फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचा. 13 गुण अडूर संघ. आता मात्र 14 गुण होत आहेत. 14-21 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रसन्न नार्वेकर. आता मात्र 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न प्रसन्न नार्वेकरचा आणि यशस्वी पकड होते ते फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे.
शेवटची 4 मिनिटं जाहीर होत आहे. सोम परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो प्रवीण गाजारे 5 खेळाडूंमध्ये. यशस्वी पकड करतात सर्वेश आणि आम्ही आपल्या संघाला अनुभव आणि त्याचा फायदा मिळवून देतोय. तो सर्वेश आणि अमित भोसले गुण मिळतोय अर्थातच फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. 5 खेळाडू चढाई करतो तो सोमकांत गुटकर. शेवटची 3 मिनिटं जाहीर होत आहेत. चांगली आघाडीमध्ये डिफेन्स सर्कल खालचा पाठ संघाने आपण पाहतोय. चढाई करतो तो अर्थातच अनिकेत भोसले 5 खेळाडूंमध्ये चढाई करतो अडूर संघाकडे. पकड करण्याचा प्रयत्न सफल होतोय आणि अर्थातच सुंदर चढाई करतोय आणि एकाच चढाईमध्ये 3 गोल मिळवून देतो तो अनिकेत भोसले. सुंदर चढाई करतो अनिकेत खालच्या पाठ संघासमोर. खालच्या पाठ संघापुढे एक चांगला प्रयत्न अनिकेत भोसलेचा. गुण मिळतोय अडूर संघाला. सुमित आरेकर ट्राय करतो. छान चढाई करतो तो सुमित आणि के. हॅलो शेवटच्या मिनिट जाहीर होत आहे आणि एक चांगली आघाडी मिळून या स्पर्धेवरती वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतोय तो अर्थातच फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ. चढाई करतो तो केतन पावसकर 3 खेळाडूंमध्ये. स्पर्धेची अंतिम लढत आपण पाहतोय निखिल नार्वेकर स्मृती चषक आणि या स्मृती चषकावरती अर्थातच आपलं नाव करतोय तो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ या स्पर्धेचं विजेतेपद पटकावतोय आणि उपविजयी ठरतोय तो यजमान तृप्तीनगर अडूर संघ. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आणि सहकारी कैलास केळकर. गेले 2 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होते. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी आलेले पंचायत आले सुद्धा मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. तृप्तीनगर खेळाडूंच्या अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक 2024 2 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये
ज्याने ज्याने आम्हाला देणगी स्वरूपात उपकृत केले त्या सर्व देणगीदात्यांचे मनापासून मी हार्दिक स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. ही स्पर्धा आपण जेव्हा सुरुवातीला सुरू करतो ती स्पर्धा आपल्याला जिंकायची आणि ती निखिलसाठी जिंकायची आहे हे ध्येय मनात बाळगून हे एक स्वप्न होतं ते सोहम आणि अनिकेतचं ते स्वप्न आज सत्यात उतरतंय. या सर्वांना तिसऱ्या उपांत्य फेरीत चौथ्या उपांत्य फेरीचा सामनावीर आपण मगाशी राहून गेलाय तो प्रथमतः या ठिकाणी देणार आहोत. तर मी विनंती करतो बंडू नार्वेकर याला एका पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचे. मी विनंती करतो सुधीरजी दहिवलकर यांच्या शुभ हस्ते आपण बंडू नार्वेकर याला क्वार्टर फायनलच्या सामनावीर म्हणून फोटोग्राफर बंडू नार्वेकर याला सन्मानित करतोय. त्यानंतर या ठिकाणी आपण त्याला सन्मानित करतो. धन्यवाद भेटणार मित्रांनो. तर या संपूर्ण ठेवलं होतं की ही स्पर्धा आपण अनिकेतसाठी खेळतोय आणि अनिकेतसाठी ही स्पर्धा आपण जिंकायची आणि ते उद्दिष्ट पार केलं. एकदा जोरदार टाळ्या अनिकेतसाठी झाल्या पाहिजे. मी विनंती करतो दीपक देवकर आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत याला या ठिकाणी उपकृत करायचंय. अनिकेत 2 मिनिटं मी तुझी घेणार आहे. निखिल विषयी मला तुझ्याकडून या ठिकाणी या स्पर्धेविषयी आणि निखिल विषयी तुझ्याकडून आम्हाला ऐकायचं आहे. निखिल प्रथम तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ यांनी हा खेळायला तर मी नाव मुलांना सुचवलं होतं आपल्या की निखिलला फोन करा, निखिल येईल. आणि निखिलला रात्री 2:30 वाजता फोन केला केतननी वाटतं. तर निखिल बोलला की मी दादा येतो. म्हणजे जायचं होतं लवकर, सकाळी टुर्नामेंट होती तिकडे खायचं होतं मसाळ्याला. निखिल सकाळी 5:30 वाजता मोडकागरला आला. म्हणजे जवळजवळ इथून तो 4 वाजता वगैरे निघाला असेल. आणि आमच्यात म्हणजे एक दिवस आमच्यावर राहिला मस्ती. आणि परत त्याची अशी इच्छा होती की दादा जेव्हा कधी परत बाहेर जायचं असेल तर तू मला कधी पण फोन कर, मी तुझ्यासाठी आणि आपल्या संघासाठी मी कायम येईल. आणि आता तो आपल्यात नाही पण आम्हाला म्हणजे भरपूर वाईट वाटलं. जो त्या दिवशी गेला हा आम्हाला विषय कळला. मी कंपनीत होतो म्हणजे पायाखाली जमीन सरकली असाच विषय झाला. आणि आज मी इथे जेव्हा स्पर्धा लागली तर प्रत्येक आमच्या मुलाला सांगितलं होतं की वाटेल त्या परिस्थितीत ही स्पर्धा आपल्याला गमवायची नाही. अंतिम सामन्यापर्यंत मला जायचं आहे आणि अंतिम सामन्यापर्यंत मला तुमची साथ पाहिजे. आणि आज मला अंतिम सामन्यापर्यंत साथ दिली. मी बंडूला पण बोललो. मग त्यांचा पहिला जेव्हा सामना संपला आणि मी जेव्हा मैदान आलो की तुम्ही फक्त फायनलपर्यंत या, आम्ही तुम्हाला येऊन भेटतो. आणि ही निखिलची स्पर्धा आमच्यासाठी सार्थक घडली. बस एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. नॉईस कंपनीचं घड्याळ देऊन त्याला या ठिकाणी उपकृत करूया. उत्कृष्ट चढाई संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. सुमित आरेकर ठरतोय स्पर्धेचा उत्कृष्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक किरण शेठ कोळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बंडू याला सन्मानित करूया. आणि ज्यानं या संपूर्ण कानगोटकर सर्वोत्कृष्ट खेळाडू विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सुधीरजी दहिवलकर यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा या ठिकाणी यशस्वी सन्मान करूया. त्याचप्रमाणे आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह स्वरूपात पाहिली ती म्हणजे वीरा ऑफिशियल 165च्या माध्यमातून. याचे सर्व होते विनायकजी शिंदे. एकदा जोरदार टाळ्या या विनायक शिंदेसाठी झाल्या पाहिजेत. मी त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मी विनंती करतो विनायकजी दंदडे आपण व्यासपीठावरती यायचंय. विनायकजी दंदडे मी विनंती करतो या ठिकाणी विक्रांतजी वानरकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विनायक शिंदे वीरा ऑफिशियल 165 हा नवीन उदयास आलेला चॅनल आहे
या शाळेच्या माध्यमातून सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलंय. चांगल्या प्रकारची उत्तम क्लिअरिटी असलेला हा चॅनल आपण या ठिकाणी पाहतोय. कालचे आणि आजचे सामने यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कधीही घरी पाहू शकता. वीरा ऑफिशियल 165च्या चॅनलच्या माध्यमातून सत्कार होतोय विनायक शिंदे यांचा. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक दोस्ती ग्रुप पडावडी यांच्या माध्यमातून लागलं होतं. रोख रक्कम 2222 आणि आकर्षक चषक या 16 संघांमधून ज्यांनी सेमीफायनल पर्यंत धडक मारली तो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय सिद्धेश्वर वेल्लूर संघ. प्रतिनिधी कोणी असेल तर कृपया ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं. सिद्धेश्वर वेल्लूर साहिल पावसकर येतोय. जोरदार टाळ्या मित्रांनो या वेल्लूर संघासाठी झाल्या पाहिजेत. अटीतटीच्या लढतीमध्ये मी विनंती करतो किरण शेटमोळेकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सिद्धेश्वर वेल्लूर संघाचा या ठिकाणी सन्मान करायचा. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी आम्हाला उपक्रम केलं होतं. रोख रक्कम 2222 दोस्ती ग्रुप पडावडी यांच्याकडून मी विनंती करतो सौरभ नार्वेकर यांना आदरणीय अविनाशी जयवकर यांना मी विनंती करतोय. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे श्रीराम दत्त सेवा आरे संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी श्रीराम आरे संघ. सन्मान होतोय आरे संघाचा. 16 संघांमध्ये अंतिम फायनलिस्ट म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलेलं होतं ते 2 संघ म्हणजे फ्रेंड सर्कल लंचापाट आणि तृप्तीनगर यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो यजमान तृप्तीनगर अडूर संघ. यासाठी आम्हाला उपकृत केलं होतं श्री स्वामी समर्थ श्री आर एस बंधू यांच्याकडून रोख रक्कम 7777 आणि आकर्षक चषक लागलं होतं. मी विनंती करतो पिंपळेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक विक्रांत वानरकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संपूर्ण संघाला ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 संघांमधून जे स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं ते स्वप्न सत्यात साकार करणारा संघ म्हणजे या 16 संघांचा दावेदार ठरला. त्यासाठी आम्हाला प्रथम क्रमांक रोख रक्कम 11,111 आणि आकर्षित चषक कुमार सौरभ नार्वेकर यांच्याकडून लाभलं होतं. हे स्वप्न सत्यात साकार करतोय तो संघ म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका संघ फ्रेंड सर्कल खानचापाट गुहागर संघ. या स्पर्धेचा विजेता संघ. रोख रक्कम 11,111 आणि आकर्षक चषक कुमार सौरभ रत्नाकर नार्वेकर यांच्याकडून. युट्यूब लाईव्हचे सर्व आदरणीय विनायक शिंदे यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा नक्की घरी गेल्यानंतर सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो. वाढीव भैया वाढीव सुमित त्याच्यामध्ये बंडू हे नीट बसे बंडू असू दे